मित्रांनो, ही आहे मूर्ती जगदंबा मातेची, राशींच्या आईची. राम राम मंडळींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चाललो आहे अक्षय तृतीयानिमित्त राशींच्या जगदंबा देवीचं दर्शन घेण्यासाठी. चला तर मित्रांनो, तेथील संपूर्ण ऐतिहासिक माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, राशीन हे जे गाव आहे, हे गाव जगदंबा देवीचं क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. हे गाव 3 जिल्ह्याच्या बाँड्रीवरती आहे, म्हणजे पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे गाव येतं, कर्जत तालुक्यातील राशीन या गावी. तर मित्रांनो, इथे जागृत असं देवस्थान आहे, ते म्हणजे श्री जगदंबा देवी. या देवीला यमाई देवी म्हणून देखील ओळखली जाते. याचा देखील खूप मोठा इतिहास आहे. या कमानीतून आतमध्ये सरळ सिद्धटेक रोडने पुढे गेल्यानंतर डावीकडे मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. मित्रांनो, 2 रस्ते आहेत, एक मंदिराच्या पाठीमागून आणि एक पुढून. आपण मंदिराच्या पाठीमागून जाणार आहोत, कारण की इकडे गाडी लावायला पुरेशी जागा आहे आणि समोरच्या बाजूने जर गेलं तर खूप मोठी गर्दी असल्यामुळे आपण समोरच्या बाजूने जाणार नाहीत. हे पहा, हे दिसते तुम्हाला, हे मंदिराचे पाठीमागची बाजू आहे. इथे आपण गाडी पार्क करून आतमध्ये जाऊया आणि समोरच्या बाजूने संपूर्ण माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मंदिराचे वेगवेगळे रूप पाहायला मिळतं. हे मंदिर प्राचीन आहे आणि या मंदिराची तसेच या जगदंबा देवीची खूप मोठी आख्यायिका आहे. आता ही आख्यायिका म्हणजे काय, तर ही आहे स्वयंभू मूर्ती. तर ही मूर्ती इथे कशी आली, तर त्याचा एक पौराणिक कथा आहे, प्राचीन इतिहास आहे. स्कंद पुराणानुसार, आता हे जे पुराण आहे त्या पुराणानुसार प्राचीन काळी रक्तबीज नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर खूप मोठा धुमाकूळ घातला असे सांगितले जायचे. त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून नवीन राक्षस तयार होत असे, अशी आख्यायिका आहे. सर्व देवांनी आदिशक्तीची प्रार्थना केली, तेव्हा देवीने यमाई अवतार धारण केला आणि रक्तबीजाचे रक्त जमिनीवर पडण्यापूर्वीच प्राशन करून त्याचा वध केला, अशी आख्यायिका या ठिकाणी आहे. आणि इथेच ही देवी स्थिरावली आहे असं देखील मानलं जातं. प्रभू श्रीराम आणि या नावाचा उगम. आता मित्रांनो, पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीराम वनवासात असताना या परिसरात आले होते. त्यांनी देवीला ए आई म्हणजेच ए माई अशी हाक मारली. आता हे शब्दाचे अपभ्रंश असू शकतात, परंतु अशी हाक मारली, त्यावरून देवीचे नाव यमाई देवी असं पडलं आहे असं देखील सांगितलं जातं. मित्रांनो, ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे आणि वास्तुकला जर तुम्ही पाहिली तर हेमाडपंथी शैली असलेलं हे मंदिर आहे. हेमाडपंथी स्थापत्य शैलीतून हे मंदिर बांधलेले आहे. भिंतीवरती म्हणजे मंदिराच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीवरती आकर्षक कोरीवकाम असून परिसरात अनेक विरगळ म्हणजे शौर्याचे प्रतीक असलेले दगड इथे पाहायला मिळतात, सतीशिळा पाहायला मिळतात. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे 2 दीपमाळा आहेत. राशींच्या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील दीपमाळा. आता मित्रांनो, यातील एक दीपमाळ हलती असं या ठिकाणी सांगितलं जातं, म्हणजे याला म्हणतो आपण हलत्या दीपमाळा. या दीपमाळांना विशिष्ट पद्धतीने धक्का दिला असता त्या हलतात. हे पाहण्यासारखे आहे मित्रांनो. आता मित्रांनो, हे बांधकाम जे आहे हे ऐतिहासिक बांधकाम आहे. मंदिराचा गाभारा अत्यंत प्राचीन असून 1704 ते 1710च्या सुमारास अक्कोबा सेटे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं सांगितलं जातं. भव्य अशी तटबंदी देखील या मंदिराला बांधलेली आहे. पेशवे काळातील प्रसिद्ध मुत्सद्दी अंताजी मानकेश्वर गंदे यांनी येथे ओवऱ्या बांधल्याचा उल्लेख आढळतो. मित्रांनो, मूर्तीचे स्वरूप. येथील देवीची मूर्ती स्वयंभू असून ती चतुर्भुज म्हणजे 4 हातांची असलेली आहे. देवाला सेंद्रिय रंग लावलेला असून मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न आहे. देवीला यमाई देवी, तुकाई आणि रेणुका माता असे देखील संबोधले जाते. मात्र सरकारी दप्तरात म्हणजे आत्ता जगदंबा हे नाव अधिक प्रचलित आहे असं आपल्याला दिसतं. मित्रांनो, इथे अनेक उत्सव, वेगवेगळ्या परंपरा आहेत. विजयदशमी म्हणजे राशींचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे दसऱ्याचा रथोत्सव. या दिवशी देवीची भव्य मिरवणूक निघते, जी 24 तासाहून अधिक काळ, म्हणजे मी तर म्हणतो, मला जसं माहिती आहे तसं 2-2 दिवस देखील ह्या देवीची उत्सव म्हणजे जो रथोत्सव असतो तो चालतो. म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये एक रथ असतो, तो असतो गोदड महाराजांचा रथ आणि इथे असतो देवीचा रथ. कर्जत तालुक्यात हे दोन्हीही रथ खूप प्रसिद्ध आहेत आणि खूप नावाजलेले आहेत. आता मित्रांनो, या रथ उत्सवासाठी हजारो भाविक म्हणजे जे या गावाच्या आजूबाजूचे लोक आहेत, बाहेर स्थिरावलेले आहेत, बाहेर राज्यात आहेत, बाहेर देशात आहेत, बाहेर जिल्ह्यात आहेत, ते नक्कीच या रथोत्सवामध्ये दसऱ्याच्या वेळेस नक्कीच येतात.
मित्रांनो, आणखीन एक या ठिकाणी परंपरा आहे, ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी इथे भलांड बांधण्याची जुनी परंपरा आहे. त्यानंतर ललिता पंचमी, नवरात्रीतील ललिता पंचमीचा महिलांचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी असतो. देवीला विविध वाहनावरती, म्हणजे विविध वाहनं म्हणजे हत्ती असेल, घोडा असेल, अशा सिंह असेल, अशा याच्यावरती आरूढ केलं जातं. आता ते काल्पनिक स्वरूप असतं त्याचं. आता याचं मित्रांनो स्थान काय आहे, याचं महत्त्व काय आहे, तर हे कुलदैवत आहे. हे कुलदैवत महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाचे आहे. जसं प्रत्येकाचं कुलदैवत वेगवेगळं असतं, तसं हे राशीनमधील जगदंबा देवी ही महाराष्ट्रातील अनेक लोकांचं कुलदैवत आहे. अनेक लोक या ठिकाणी कुलदैवताच्या दर्शनासाठी येत असतात. 3.5 शक्तिपीठांशी संबंध आहे का या देवाचा, तर या स्थानाला 3.5 पीठापैकीच, म्हणजे 3.5 पीठा इतकंच महत्त्व या मंदिराला, या स्थानाला दिलेलं आहे. मंदिराच्या परिसरात 12 ज्योतिर्लिंग आणि इतर देवाचे मंदिरं आहेत. ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता प्रत्येक मंदिर तुम्हाला या ठिकाणी दाखवता येणार नाही, परंतु इथे जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळे मंदिरं या ठिकाणी आहेत. 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहेत. म्हणजे जुन्या काळामध्ये ज्यांना 12 ज्योतिर्लिंगाला जाता येत नव्हतं, ते या मंदिरात आल्यानंतर तेवढं पुण्य या ठिकाणी मिळत होतं, असं या ठिकाणी सांगितलं जायचं. मित्रांनो, हे जे मंदिर आहे, ह्या मंदिरातील अनेक वेगवेगळ्या कथा आहेत, परंतु जागृत देवस्थान म्हणून या मंदिराला संबोधलं जातं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे राशीन गावामध्ये जो बैल बाजार भरतो, तो बैल बाजार देखील प्रसिद्ध आहे. आता हे जे देवीचं स्थान आहे, ह्या देवीच्या स्थानामुळे राशीन गावाला एक नवं वैभव प्राप्त झालं आहे, हे सांगण्याची गरज नाही. मित्रांनो, त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता एक मोठं असं महादेवाचं मंदिर आहे. म्हणजे या ठिकाणी महादेवाची पिंड आहे. आता 12 ज्योतिर्लिंगापैकीच एक हा महादेवाच्या मूर्तीचा, म्हणजे महादेवाच्या मंदिराचा हा एक भाग आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर या मंदिराची रचना पाहिली तर अतिशय भौगोलिक आणि अतिशय ऐतिहासिक अशी या ठिकाणी रचना दिसते. पुरातन काळातील हे मंदिर आहे. आणि मित्रांनो, या मंदिराबरोबरच या ठिकाणी जी परंपरा आहे ती देखील या ठिकाणी वाखण्याजोगी आहे. तुम्हाला जर या ठिकाणी दर्शनासाठी यायचं असेल तर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर पुण्यावरून तुम्हाला बिग वनपर्यंत, बिग वनवरून राशीन रोड तुम्हाला लागेल. आणि त्यानंतर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी नगरवरून येत असाल तर डायरेक्ट नगरवरून कर्जतवरून समोर एक 15-16 किलोमीटर आले की राशीन हे गाव आहे. आणि सोलापूरवरून जर इकडे येत असाल तरी तुम्हाला बिग वन मार्गे येता येईल, किंवा करमाळा मार्गे जरी आले तरी राशीन गावातून तुम्हाला येता येईल. तर मित्रांनो, अतिशय सुंदर आणि अतिशय छान, प्रसन्न, मनमोहक असं मंदिर आहे. नक्कीच दर्शनाला या. आणि जागृत देवस्थान आहे. इथे तुम्ही बोललेल्या तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या नक्कीच देवीच्या मनोभावा, म्हणजे आशीर्वादाने पूर्ण होतील, हीच एक अपेक्षा आहे. हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती वेगवेगळ्या लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून लोकांना या सर्व गोष्टींची माहिती होईल. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.